डायल 112 क्रमांकावर एका मद्यपीला खोटी माहिती देणे चांगलंच अंगलट आलंय। साहेब, माझी पत्नी आणि मुलगी किडनॅप झाली आहे असा संदेश डायल 112 क्रमांकावर मिळताच बासंबा पोलिसांचे पथक अवघ्या 7 मिनिटात घटनास्थळी पोहोचले। मात्र चौकशीमध्ये पत्नी आणि मुलगी घरीच असल्याचे दिसताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या मद्यपी पतीवर बासंबा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विद्या शाखेच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शेतकरी नेते तथा शिवसेना नेते अजितभाऊ मगर यांचा कळमनुरीत भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी ईश्वर काकडे, रामराव देशमुख, साजिद राज, अक्षय देशमुख, अवधूत निळकंठे तथा अजित मगर मित्र मंडळाचे सदस्य, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी भेट घेत नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार मुटकुळे यांनी केली। वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शासकीय कंत्राटी भरती शासन निर्णय रद्द करावा, जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक देण्याची योजना रद्द करावी, बेरोजगार सुशिक्षित तरुणांकडून परीक्षा फी पूर्वीसारखीच ठेवावी, पेपरफुटी प्रकरणात शिक्षा व्हावी या मागण्या मान्य करण्यासाठी हिंगोली येथील संविधान कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीपर्यंत महामोर्चा काढण्यात आला। यावेळी अनेकांची उपस्थिती होती। हिंगोली शहरात दिनांक 14 ऑक्टोबर ते दिनांक 25 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुर्गादेवी उत्सव आणि सार्वजनिक दसरा महोत्सवानिमित्त हिंगोली शहरात प्रदर्शनी, रामलीला, भरतभेट, दुर्गादेवी विसर्जन, विविध खेळ तसेच इतर कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण भागातून आणि इतर जिल्ह्यातून जास्त प्रमाणात लोक येतात। त्यामुळे हिंगोली शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार तसेच शहरात चेंगराचेंगरी आणि अपघात होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यासाठी या कालावधीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिले। वसमत तालुक्यातील गुंडा ते पंढरपूर पायी दिंडी निघाली। या दिंडीचे यंदाचे 11वे वर्ष असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले असून गावातून मोठ्या उत्साहात गुंडेश्वर पालखी प्रस्थान झाले असून यावेळी गावातील तथा पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी आपली हजेरी लावल्याचा पाहायला मिळालं। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा नामांतर लढ्यातील सैनिक गणेशराव पडघन गुरुजी यांनी सरकारी नोकरीला सोडून देत संपूर्ण आयुष्य हे आंबेडकरी चळवळीत वाहून घेतले। त्यांचे वय 78 वर्ष होत आहे। आजपर्यंतच्या त्यांच्या चळवळीतील योगदानाबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन 15 ऑक्टोबर रोजी रविवार दुपारी 12:30 वाजता हिंगोलीतील शिवराजीराज देशमुख सभागृहात करण्यात आले आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील पीपल्स बँकेच्या कॅशियर 14 लाख रुपये घेऊन बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी हट्टा पोलीस ठाण्यात अर्ज दिलाय। जवळा बाजार येथील पीपल्स बँकेमध्ये अखिलेश यादनिक, मूळ राहणार उत्तर प्रदेश, मागील काही दिवसापासून ते कॅशियर या पदावर कार्यरत आहे। 5 ऑक्टोबर रोजी दिवसभर त्यांनी बँक शाखेत ग्राहकांचे पैसे भरणे आणि काढण्याचे व्यवहार केले। बँकेची वेळ संपेपर्यंत 81 लाख रुपयाचे व्यवहार होऊन पैसे जमा झाले होते। त्यांनी ही रक्कम लॉकरमध्ये ठेवली, मात्र 6 ऑक्टोबर रोजी ते बँकेत आलेच नाही। कळमनुरी विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी केले जात आहे। मात्र शिवसेनेमधीलच काही शिवसेना पदाधिकारी दांडी मारताना दिसत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तिसरी शिवसेना होती की काय अशी चर्चा रंगू लागली आहे। तर दुसरीकडे या शिवसेनेमधील पदाधिकारी असलेल्यांच्या गावामधूनच मोठ्या संख्येने शिंदे गटात अनेकांनी प्रवेश घेतला असल्याने चर्चेला उधाण आलंय। हिंगोली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर NCS हिंगोली येथे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवरच निवड संधी मोहिमेअंतर्गत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या रोजगार मेळाव्यात क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड हिंगोली, मनसा मोटर्स हिंगोली या कंपनीचे उद्योजक उपस्थित होते। जागेवरच निवड संधी या विशेष मोहिमेअंतर्गत रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा आणि पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 29 उमेदवार उपस्थित होते। या 29 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.